नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। महामृत्युंजय हा ऋग्वेदातील अत्यंत प्रभावी मंत्र आहे। या मंत्राला त्र्यंबक असेही म्हणतात। हा मंत्र भगवान शिवाशी संबंधित असून आयुष्य, आरोग्य, संकटमुक्ती आणि आत्मिक शांती मिळते। महामृत्युंजय मंत्र 1.25 लाख वेळा श्रद्धेने जप केल्यास साधकांच्या जीवनावर आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक दैवी स्तरावर खोल परिणाम दिसून येतात। हा मंत्र मृत्यूवर विजय मिळवून देणारा म्हणून ओळखला जातो। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महामृत्युंजय मंत्र 1.25 लाख वेळा जप केल्यास काय होते, कोणते अनुभव येतात आणि मंत्र जप पूर्ण झाल्यावर काय करावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जीवघेण्या संकटांपासून संरक्षण मिळते। अकाली मृत्यू, अपघात, गंभीर आजार यापासून दैवी संरक्षण मिळते। तसेच शनी, राहू, केतू यांचे दुष्परिणाम कमी होतात। 1.25 लाख जप सुमारे 1157 माळा जप साधारण 40 दिवस, 48 दिवस किंवा 60 दिवसात पूर्ण केला जातो। शास्त्र आणि अनुभव सांगतात दीर्घकाळ चालणारे आजार बरे होतात। कॅन्सर, हृदयविकार तसेच मानसिक आजारात मानसिक बळ मिळते। रोगप्रतिकारक शक्ती वाढते। हा मंत्र औषधांचा पर्याय नाही, परंतु उपचारांना गती देतो। मनशांती आणि आत्मविश्वास वाढतो। भीती वाटत असेल तर ती दूर होते। वाईट स्वप्न पडत असतील तर ती थांबतात आणि निर्णय क्षमता वाढते। नकारात्मक शक्ती आणि बाधा नष्ट होतात। वाईट ऊर्जा नष्ट होते आणि घरातील वातावरण सात्विक बनते। लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम कमी होतात। आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतात। अडथळे दूर होतात। नशीब साथ देऊ लागते। अडकलेली कामे सहज होतात। साधकाला भगवान शिवाची कृपा प्राप्त होते। ध्यानात मंत्र आपोआप चालू राहण्याचा अनुभव येतो। महामृत्युंजय मंत्र सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी रुद्राक्ष माळेने जपावा। जप करताना पांढरे कपडे घालावेत। हा मंत्र सोमवार, प्रदोष, महाशिवरात्री या दिवशी केल्यास अत्यंत फलदायी मानला जातो। शक्य असल्यास पिंडीला दूध, जल अर्पण करावे। जप पूर्ण झाल्यावर 11, 21 किंवा 108 वेळा शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा आणि शिवलिंगावर जल किंवा दुधाचा अभिषेक करा। तसेच जप सुरू असताना मांसाहार आणि मद्यपदार्थ टाळावेत। महामृत्युंजय मंत्र हा मृत्यूवर विजय मिळवून देणारा असा हा मंत्र आहे। हा तुम्ही दररोज नित्य नियमाने आणि श्रद्धेने जर जपला तर त्याचे खूप काही अनुभव येतात आणि कित्येक लोकांना ते आले देखील आहेत। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा।